आणि हे बनवलेले आहेत चिकन पॉपकॉर्न। आता याच्यात घालणार आहे सर्व खडे मसाले, जिरं। नमस्कार, मी राजश्री ब्लॉग्स मधल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा जो व्हिडिओ चालू केलेला आहे तर तो 12:30 वाजता चालू केलाय। तुम्हाला माझा अवतार दिसत असेल, कधी पाणी वगैरे येते कारण खूप सारे मी कांदे चिरते, कारण आज बहिणीने ठरवलेलं आहे की चिकन बिर्याणी बनवायची। जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की ती खूप सुंदर चिकन बिर्याणी बनवते, तर तिची जी चिकन बिर्याणीची रेसिपी आहे ना ती नक्की आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे। सो मी आता कांदे कापते, दाखवते तुम्हाला आतापर्यंत म्हणजे किती कांदे कापून झाले आणि किती कांदे कापायचे बाकी आहेत ते। इथे तुम्ही बघत असाल हा मी उभा कांदा चिरलेला आहे आणि हा आता कांदा आहे तो मी सोलून म्हणजे वरची सालं काढलेली आहेत आणि पाण्यात घातला आहे। हे अजून सगळे कांदे चिरायचे आहेत। मी आता इथे कांदे चिरते कारण आता हा बारीक कांदा चिरायचा आहे। जो उभा कांदा होता तिला एवढा बस झाला, जो फ्राय साठी लागणार आहे। तर आजचा जो मेनू आहे दुपारचा, जो दुपारी आणि रात्री आम्ही दोन्ही टायमाला खाणार आहोत, परंतु सांगायचं असं आहे की आजचा जो मेनू आहे हा लंचचा मेनू आहे, कारण रात्रीची म्हणजे संध्याकाळची आमची तुतारी एक्सप्रेस आहे। मी मुंबईला परत चाललेली आहे, खूप सारा एन्जॉय केलेला आहे गावाला आल्यानंतर। आता पुन्हा गावची जी टूर होणार आहे ती नेक्स्ट मंथ मध्ये होईल, म्हणजे क्रिसमसच्या टायमाला, तेव्हा सुद्धा अजून मजा करू, अजून कुठेतरी जाऊ, अजून कुठेतरी फिरू। सो आजचा जो लंचचा मेनू आहे तो आहे चिकन बिर्याणी, चिकन पॉपकॉर्न अँड प्रॉन्स फ्राय। सो हा आज दुपारचा मेनू आहे आणि ट्रेनमधनं पण जाताना तिने जास्त बिर्याणी बनवणार आहे, कारण आम्ही ट्रेनमध्ये काहीच विकत घेत नाही। रात्रीचा जो डिनर आहे तो सुद्धा चिकन बिर्याणीच असणार आहे, तर तिची जी रेसिपी आहे ती तुमच्यावर मी नक्की शेअर करीन। सो आता उरलेले कांदे सुद्धा कापून घेते आणि मग तुम्हाला भेटेल। बघू शकता हे किती किलो चिकन आहे? 2.5 किलो। आणि 2.5 किलो चिकनला काय काय मॅरिनेटला केलेलं आहे, म्हणजे काय काय मसाले लावलेले आहेत? आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, हळद, तिखट, मीठ, तेल आणि माझा मसाला। ओके, तर ह्या सर्व गोष्टी हिने रात्रीच लावून ठेवलेल्या आणि मॅरिनेशनला ठेवलेलं होतं। आता हे फ्रीज मधनं काढलेलं आहे। तर आता तुम्हाला दाखवते की जे तांदूळ जे घालायचे ते आम्ही कोणते तांदूळ वापरतो आणि त्या तांदळाच्या हिशोबाने किती पाणी घ्यायचं आहे। आणि या मॅरिनेशनला दही सुद्धा लावून ठेवलेलं होतं। 2.5 किलो तांदूळ, इथे तिने 2.5 किलो तांदूळ घेतलेले आहेत। तर ही पेल्याने तांदूळ लावते, म्हणजे तेवढ्याच मापामध्ये पाणी घ्यायला बरं पडतं म्हणून। तर आमच्याकडे तेवढा मोठा कुकर नाहीये, तर आता ह्या कुकरमध्ये आणि ह्या कुकरमध्ये, ह्या 2 कुकरमध्ये ती आधी तांदूळ लावून घेणार आहे, म्हणजे भात शिजवून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता बासमती चव तांदूळ आहे तो। हा इकडनं कणकोली बाजारपेठेतनंच आणलेला आहे। हे आहे चिकन, जे आम्ही चिकनचे पॉपकॉर्न बनवणार आहेत त्याचं चिकन आहे, ॲज वेल एज ही आहे प्रॉन्स। तर या प्रॉन्सला सुद्धा आम्ही आता फ्राय करणार आहोत। या चिकनचे ते छोटे छोटे पीस करायचे आहेत आणि मग त्याला मसाला वगैरे लावायचे, ते पण मी तुम्हाला दाखवते। ह्या कुकरमध्ये किती ग्लास लावले तांदूळ? 3 ग्लास इथे ह्या याच्यात लावलेले आहेत ह्या कुकरमध्ये, आणि ह्या कुकरमध्ये 2.5 ग्लास तांदूळ लावलेला आहे बासमतीचा, आणि त्याच्याच दुप्पट ती आता त्यात पाणी घालणार आहे आणि त्याची 1 शिट्टी काढून घेणार आहे। इथे मी कोशिंबीरची तयारी करते, काकडी आहे, त्यानंतर टोमॅटो आणि त्याच्यात दही, कांदे असं सगळं घालून तोपर्यंत इथे मी कोशिंबीर बनवते एका साईडला। तर हे आता तांदूळ स्वच्छ धुवून बासमती तांदळाच्या डबल पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यात ती आता घालत आहे मी। आता याच्यात घालणार आहे सर्व खडे मसाले, जिरं, लवंग, दालचिनी, स्टार फूल, हे दोन्ही याच्यामध्ये घालणार आहे तेवढंच। आज आम्ही चाललोय त्याच्यामुळे हर्षित सुद्धा त्याचे जे सर्व फटाके त्याला दिलेले होते, जे त्याने असेच ठेवलेले होते, ते तो आता संपवतोय। आणि ही आहेत ताजी तमालपत्र, आमच्या झाडाची तमालपत्र आहेत ही।
त्याचे 2 भाग करून मग ती घालते याच्यात। ताज्या तमालपत्राचा जो स्मेल आहे ना तो खरंच इतका अप्रतिम आहे ना। आता मी सुद्धा थोडीशी तमालपत्र, ही जी ताजी तमालपत्र आहेत ती घरी घेऊन जाणार आहे आणि सावलीत सुकवणार आहे। जसं मी मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की तमालपत्र ही नेहमी सावलीत सुकवायची, नाहीतर जर तुम्ही ती उन्हात सुकवलात तर त्याचा जो ताजेपणा किंवा इतर गोष्टी आहेत ना त्या त्याच्या निघून जातात। तर आता याच्यामध्ये ही घालते आहे तूप। 1 चमचा ती दोन्ही याच्यात तूप घालते। आणि आता कुकरच्या एका शिट्टीमध्ये तोही तांदूळ शिजवून घेणार आहे। एका शिट्टीमध्ये हा भात शिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यातलं पाणी ड्रेन करण्यासाठी ह्या वेसलमध्ये तिने तो घातलेला आहे। तुम्ही ते बघू शकता, ही जी बोकं आहे त्यातनं पाणी निथळून जाणार आणि भात मात्र मोकळा होणार। इथे तिने कांदा शिजवायला घेतलेला आहे आणि ह्यातच हा कांदा हलका अजून गुलाबीसर झाला ना की त्यानंतर त्याच्यामध्ये जे मॅरिनेटेड चिकन आहे ना ते ती शिजवायला ठेवणार आहे, कारण ती इथे चिकन दम बिर्याणी करते। त्याच्यानंतर हिने इथे एका बाजूला कांदा सुद्धा फ्रायसाठी ठेवलेला आहे। हा ती कांदा इथे कुरकुरीत करून घेणार आहे, जो कांदा ती वरून स्प्रिंकल करणार आहे। तर आता याच्यात घालणार आहे टोमॅटोची प्युरी। 4 टोमॅटो इथे घेतलेले आहेत, ज्याची इथे प्युरी करून घातलेली आहे। जेवढा कांदा आणि टोमॅटो असेल तेवढं तुमचं जो मसाला आहे ना तो भरपूर होतो। सो टोमॅटो आणि कांदा ही ती भरपूर वापरते। तरी अशा पद्धतीत ही ग्रेव्ही बनवणं चालू आहे। टोमॅटो आणि कांदा इथे शिजतोय। तुम्ही इथे बघू शकता आपला जो कांदा आहे, स्लाइसचे जे कांदे आहेत ते सुद्धा गोल्डन झालेले आहेत। आता ते गॅसवर बंद करून ते तसेच एका साईडला ठेवणार। तर ह्याच्यात घालणार आहे सर्वप्रथम भाजका मसाला। इथे 3 चमचे भाजका मसाला घातलेला आहे। तर याच्यात घातलेला आहे लाल मसाला, म्हणजे मिरची पावडर घातलेली आहे। ही मिरची पावडर 3 चमचे घातलेली आहे। 1 चमचा याच्यामध्ये हळद घालणार आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि याला तेल सुटेपर्यंत ही चांगली ढवळत राहणार आहे। एकदा ही तेल सुटलं की मग गॅस बंद करणार आणि मग मॅरिनेटेड चिकन त्याच्यामध्ये घालणार। आणि आता ही ग्रेव्ही पूर्णतः शिजलेली आहे आणि त्यात आता घालणार आहे हे चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। तर आता हे मंद आचेवरती हे चिकन शिजवणार आहे, पूर्ण ड्राय होईपर्यंत। आता हे चिकन असंच मंद आचेवर शिजणार आहे। इथे मी चिकनचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले, त्याच्यात मी घातलेला कढीपत्ता, हळद, लाल तिखट आणि मीठ आणि हे सर्व मॅरिनेट करणार आहे। आणि त्यानंतर याच्यात मी घालणार आहे थोडासा मैदा। तर हे इथे चिकन तयार झालेलं आहे सुकं। हे कांदा आणि कोथिंबीर आहे इथे आणि हा आहे मोकळा केलेला भात। तर आता सर्वात खाली तिने आधी ह्या टोपाला तूप लावून घेतलेला आहे, त्यानंतर भाताचा थर लावलाय, पुन्हा चिकनचा थर आणि आता पुन्हा भाताचा थर लावलेला आहे। अशा प्रकारे चिकन भात चिकन असे सर्व थर लावण्यात येणार आहेत, एकावर एक असे ती 3 थर लावणार आहे। तो थर पूर्ण झाला की त्याच्यावर हा कुरकुरीत कांद्याचा पूर्ण एक लेयर लागणार आहे। पॉपकॉर्न फ्राय होत आहेत चिकनचे आणि हे बनवलेले आहेत चिकन पॉपकॉर्न। मुलं आता सध्या चिकन पॉपकॉर्नवरच ताव मारतायत। इथे तिने एका बाजूला तवा ठेवलेला आहे, ज्याच्यावरती ती तो बिर्याणीला दम आणण्यासाठी बिर्याणीचं भांडं ठेवणार आहे। आणि हे झालेले आहेत प्रॉन्स फ्राय। तर आम्ही आता सर्वजण बसून
हे जे चिकन पॉपकॉर्न आणि प्रॉन्स फ्रायचा आस्वाद घेतोय. मुलाने आता माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी एवढेच ठेवलेत, बाकी तर त्यांनी संपून टाकलेत सगळे. तर आम्ही आता दोघी जणी बसतो आणि हे खाऊन टाकतो सगळं. ही तयार झालेली आहे मस्त अशी चिकन बिर्याणी. तर ही माझ्या बहिणीची चिकन बिर्याणीची रेसिपी आहे ना, ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. मुलांनी पाव बिर्याणी इकडची संपवली आहे आणि मुलं आता फटाके फोडायला गेली आहेत पुन्हा. तर इथे मी घेतलेली आहे बिर्याणी आणि रायतं. तर आता मी जेवते आणि मग तुम्हाला भेटते. मुलांनी बिर्याणी खाऊन झालेली आहे. तर मी, माझी बहीण, माझे भाऊजी आणि माझे मिस्टर आता आम्ही 4 जण बसतोय बिर्याणी खाण्यासाठी. आईची आणि मुलांची दोघांची बिर्याणी खाऊन झालेली आहे आणि मुलं आता गेलेली आहेत फटाके फोडण्यासाठी. कारण हर्षितला माहिती आहे की आता आपल्याला संध्याकाळी निघायचं आहे, आपले सगळे फटाके संपवायचे आहेत म्हणून. सो तो सुद्धा गेलेला आहे फटाके फोडण्यासाठी. तर आजची जी माझ्या बहिणीने बिर्याणीची रेसिपी तुम्हाला दाखवली ती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर ही बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, म्हणजे मी तिच्याकडनं अजून साऱ्या रेसिपी तुमच्यासाठी नक्की बनवून घेईन. चला तर मग बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.